जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून चाचपणी, इंडिया आघाडी मित्रपक्षांच्या मागणीमुळे भाजपवर दबाव वाढला. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवून देणार, एकनाथ शिंदे यांचं महिलांना आश्वासन. योजना बंद होणार नाही म्हणत जनतेचे पैसे जनतेला मिळणार असल्याचाही दिला शब्द. मंत्रालय परिसरात मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी, अजितदादा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. व्यावसायिक गॅस सिलेंडर 39 रुपयांनी महागलं, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ नाही. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान वाहतूक बंद राहणार. यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, कपाशी पिकाला फटका, तर वीज पुरवठा खंडित. नांदेडसह हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, सहस्त्रकुंड धबधब्यानं घेतलं विक्राळ रूप. पर्यटकांना या परिसरात न येण्याच्या सूचना. संभाजीनगरात सर्दी, खोकला, फ्लू सदृश आजारांमध्ये मोठी वाढ. हॉस्पिटल्समध्ये दररोज 2500 लहान मुलं होत आहेत दाखल.